मारहाणीच्या घटनेनंतर छावा संघटना आक्रमक झाली, ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। जाणून घेऊया त्याबाबत। रमी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचं वर्तन चुकीचं, सभागृहातील कामकाजाबाबत गांभीर्य असणं गरजेचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माणिकराव कोकाटे उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। स्पष्टीकरणानंतर कोकाटे आता नक्की काय बोलणार? कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, तटकरेंकडून कारवाईचे संकेत। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरेंनी सुनावलं। सूरज चव्हाणांवर कसली कारवाई करता हिंमत असेल तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। अजित पवारांनी कृषी मंत्र्यांवर कारवाई करावी, कोकाटेंकडून वारंवार चुकीची वक्तव्य, आता खूप झालं, भाजपच्या आशिष देशमुख यांची मागणी। विजय घाटगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक, पत्ते खेळत पत्ते उधळत मारहाणीचा निषेध, सूरज चव्हाणला धडा शिकवणार छावाच्या कार्यकर्त्यांचा इशारा। नाशिकमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त, तर नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील पोलीस बंदोबस्तात वाढ। लातूरमधील मारहाणीनंतर धाराशिवमध्ये छावा संघटना आक्रमक, छावाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर पत्ते फेकले, बॅनरही फाडला। नांदेडमधील अजित पवारांच्या वाढदिवसाचं बॅनर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडलं। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, सूरज चव्हाण यांनाही इशारा।